नमस्कार. आपलं मन किती कॉम्प्लेक्स आहे नाही का? पण विचार करा, ह्या सगळ्या गोंधळाला, ह्या गुंतागुंतीला समजून घ्यायची एक सोपी, एक सिस्टमॅटिक पद्धत असेल तर. चला, आज आपण आपल्या मनाच्या आत डोकावून बघूया, एक छोटासा प्रवास करूया. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, आपण आपल्या भावनांना, आपल्या मनाला मोजू शकतो का? म्हणजे हे ऐकायलाच किती विचित्र वाटतं नाही का? आनंद, दुःख, टेन्शन ह्याला तुम्ही नंबर्समध्ये कसं बसवणार? पण तुम्हाला आश्चर्य वाटेल. मानसशास्त्र म्हणतं, हो, हे शक्य आहे आणि त्याच्या काही खास पद्धती आहेत. तर मग हे कसं करतात? या मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ना, आपल्याला सायकॉलॉजिस्टच्या टूल किटमध्ये डोकावून बघावं लागेल. त्यांची हत्यारं काय आहेत ते समजून घ्यावं लागेल. आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं हत्यार किंवा साधन आहे सायकॉलॉजिकल टेस्ट. सायकॉलॉजिकल टेस्ट म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या वागणुकीचं, आपल्या बिहेवियरचं एक सॅम्पल घेऊन त्याला वस्तुनिष्ठपणे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने आणि एका ठरलेल्या स्टँडर्ड पद्धतीने मोजणं आहे. समजा जसं सायन्समध्ये एखादा एक्सपेरिमेंट असतो ना, अगदी तसंच हे आपल्या वागणुकीवर केलेलं एक शास्त्रीय निरीक्षण आहे. पण याची गरजच काय आहे? विचार करा, माणूस किती कॉम्प्लेक्स प्राणी आहे. आपलं मन म्हणजे एका मोठ्या न पाहिलेल्या जंगलासारखं आहे. मग करिअर निवडायचं असेल, नाती जपायची असतील किंवा आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील, तेव्हा या सायकॉलॉजिकल टेस्ट एका मॅपसारखं काम करतात. आपल्याला योग्य रस्ता दाखवतात. आपला प्रवास त्यामुळे खूप सोपा आणि समाधानी होतो. ओके, तर आता बघूया की मानसशास्त्रज्ञांच्या या टूलकिटमध्ये आणखी काय काय असतं. म्हणजे व्यक्तिमत्व आणि वागणूक समजून घ्यायला ते नक्की कोणत्या पद्धती वापरतात? मुख्यतः 4 प्रकारच्या पद्धती वापरल्या जातात. पहिलं म्हणजे इंटरव्ह्यू किंवा मुलाखत, जिथे थेट बोलून गोष्टी समजून घेतल्या जातात. दुसरं सायकॉलॉजिकल टेस्ट, ज्याबद्दल आपण आत्ताच बोललो. तिसरं आहे लॅबॉरेटरी टेस्ट, म्हणजे प्रयोगशाळेतल्या चाचण्या, जिथे अगदी ब्रेन ॲक्टिव्हिटीसारख्या गोष्टी तपासतात. आणि चौथं नैसर्गिक परिस्थितीत निरीक्षण, म्हणजे एखादी व्यक्ती तिच्या रोजच्या वातावरणात, घरी किंवा कामावर कशी वागते हे पाहणं. ह्या सगळ्यामध्ये ना एक प्रकार खूपच इंटरेस्टिंग आहे. तो म्हणजे प्रोजेक्टिव्ह टेक्निक्स. यामध्ये काय करतात माहितीये? तुम्हाला शाईचे डाग किंवा अशीच काहीतरी अस्पष्ट चित्र दाखवतात. आणि यामागची आयडिया अशी आहे की जेव्हा आपण अशा अस्पष्ट गोष्टी बघतो ना, तेव्हा आपण नकळतपणे आपले आतले विचार, आपल्या भावना त्या चित्रांवर टाकतो, म्हणजे प्रोजेक्ट करतो. आणि यामागचा विचार खूपच पॉवरफुल आहे. बघा, असं म्हटलं जातं की हे करताना व्यक्ती नकळतपणे स्वतःच्या इच्छा, आशा, भीती आणि मनात दाबून ठेवलेल्या भावनांना बाहेर काढते. मानसशास्त्रज्ञ मग तुमच्या या उत्तरांमधले पॅटर्न्स शोधतात आणि त्यावरून तुमच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज लावतात. म्हणजे तुमच्या मनात नक्की काय चाललंय याचा एक आरसाच समोर येतो. ठीक आहे, हे सगळं ऐकायला छान वाटतंय. पण आता एका खऱ्या उदाहरणावरून हे समजून घेऊया. समजा डिप्रेशन किंवा अँक्झायटी ह्यांसारख्या भावनांना आकड्यांमध्ये कसं मोजतात? चला, बघूया हे प्रत्यक्षात कसं काम करतं. याचं एक क्लासिक उदाहरण आहे बेक डिप्रेशन इन्व्हेंटरी किंवा BDI. ही टेस्ट 1961 मध्ये डॉक्टर ॲरन बेक यांनी बनवली होती. पण सायन्स पुढे जातं तशी आपली समजही वाढते. मग डिप्रेशनचे निकष म्हणजे डायग्नॉस्टिक क्रायटेरिया बदलले. त्यामुळे 1996 मध्ये BDI-2 ही नवीन, सुधारित आवृत्ती आली, जी आजच्या मेडिकल स्टँडर्ड्सनुसार आहे. यावरून कळतं की ही साधनासुद्धा काळानुसार कशी अपडेट होत राहतात. मग हे काम कसं करतं? सोपं आहे. BDI-2 मध्ये 21 प्रश्न आहेत. तुम्ही दिलेल्या उत्तरांवरून तुम्हाला एक फायनल स्कोअर मिळतो आणि तो स्कोअर ठरवतो की डिप्रेशनची तीव्रता किती आहे. हे बघा, जर स्कोअर 0 ते 13च्या मध्ये असेल तर तो मिनिमल म्हणजे अगदी कमी, 14 ते 19 म्हणजे माइल्ड किंवा सौम्य, 20 ते 28 म्हणजे मॉडरेट आणि 29च्या वर स्कोअर गेला की ते सिव्हिअर म्हणजे तीव्र नैराश्य मानलं जातं. पाहिलं? किती गुंतागुंतीच्या भावनेला एका ठोस नंबरमध्ये बसवलं. पण एक मिनिट, आता एक महत्त्वाचा प्रश्न. मानसशास्त्र म्हणजे फक्त प्रॉब्लेम्स, फक्त डिप्रेशन, फक्त अँक्झायटी याच गोष्टींबद्दल आहे का? तर अजिबात नाही. ते आपल्या चांगल्या सकारात्मक भावनांबद्दलही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच आता आपण एक असं साधन बघणार आहोत जे खास आयुष्यातल्या सकारात्मक गोष्टी मोजण्यासाठी बनवलं आहे. याचं नाव आहे हील दाय लाईफ इन्व्हेंटरी. यावरून हे स्पष्ट होतं की सायकॉलॉजी फक्त समस्यांवर नाही तर आपल्या सुखावर आणि यशावरही फोकस करते.
आणि हे वापरायला खूप सोपं आहे. यात ना आनंद, शांती आणि यशाबद्दल 42 वाक्य दिलेली आहेत. तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की गेल्या आठवड्याभरात यातलं प्रत्येक वाक्य तुम्हाला किती लागू झालं. त्यासाठी 0 ते 3 चा स्केल आहे. 3 म्हणजे अगदी तंतोतंत लागू झालं आणि 0 म्हणजे अजिबात नाही. आणि मग तुमच्या उत्तरांनुसार तुम्हाला आनंद, शांती आणि यशासाठी वेगवेगळे स्कोर्स मिळतात. हे टेबल बघा. या स्कोर्सवरून कळतं की तुमचं आयुष्य सध्या कसं चाललंय. उत्तम आहे, चांगलं आहे, मध्यम आहे की कुठेतरी लक्ष देण्याची गरज आहे. म्हणजे एका प्रकारे ही तुमच्या मानसिक आरोग्याची एक झटपट तपासणीच आहे. तर आतापर्यंत आपण पाहिलं की या सायकोलॉजिकल टेस्ट्स कशा काम करतात. पण ह्या सगळ्या माहितीचा करायचंय काय? म्हणजे हे सगळं ज्ञान प्रत्यक्षात कसं वापरायचं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. कारण बघा, हे सिद्धांत आणि ही साधनं समजून घेणं एक भाग झालं, पण त्यांना आपल्या रोजच्या आयुष्यात वापरून स्वतःमध्ये बदल घडवणं, स्वतःला अधिक चांगलं बनवणं, हे एक खरं आव्हान आहे. आणि जर तुम्हाला या संकल्पना अधिक खोलवर समजून घ्यायच्या असेल आणि त्यांना प्रत्यक्षात आणायचं असेल तर मुंबईस्थित कॉर्पोरेट ट्रेनर आणि लाईफ कोच माहेक पंजाबी यात मदत करू शकतात. त्या माइंडसेट आणि पर्सनल डेव्हलपमेंटवर आधारित गाइडेड बुक रीडिंग सेशन्स घेतात. एवढंच नाही तर नोटबुक LM आणि ChatGPT सारख्या आधुनिक AI टूल्सचा वापर करून शिकण्याची प्रक्रिया सोपी आणि प्रभावी कशी करता येईल यावरही त्या प्रॅक्टिकल लर्निंग सेशन्स आयोजित करतात. अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांना या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9920794999. हे ज्ञान फक्त ऐकून न ठेवता ते प्रत्यक्षात आणण्यासाठी हे खूप चांगलं पुढचं पाऊल असू शकतं. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न. या सगळ्या सायकोलॉजिकल टेस्ट्स नक्कीच महत्त्वाच्या आहेत, पण तुमच्या मते स्वतःला खऱ्या अर्थाने ओळखण्याचा सगळ्यात प्रभावी मार्ग कोणता असू शकतो यावर जरा विचार करा.